नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11, त्यामधील ओवी 11 ते ओवी 26च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी अत्यंत सुंदर रूपकात्मक उपमा दिलेत. त्याच्यामध्ये प्रयाग, त्रिवेणी संगम, तीरावरचे संस्कृत भाषेतली दुर्गम अरण्य, ती अरण्य तोडून त्या ठिकाणी शब्दरूपी मराठी देशी भाषेतल्या बांधलेल्या पायऱ्या, ज्यामुळे सर्वसामान्यांना हा गीतार्थ समजून घेणं सहज शक्य झालं. असे हे जे रूपात्मक भाव ज्ञानोबारायांनी ओतलेत, त्याबद्दल ते म्हणतात, हे असो ऐसे सावयव येथ सासिन्नले आथी रसभाव, तेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे रूपकात्मक जे भाव ओतलेत, त्याचं आता वर्णन पुरे. हे रूपकात्मक वर्णन कसं आहे? सावयव आहे. परंतु या 11व्या अध्यायात सासिन्नले आथी रसभाव, वेगवेगळे रस भाव पूर्णतेने ओतलेले आहेत. त्यामुळे तेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. त्यामुळे जगाला श्रवण करणारा आनंद प्राप्त होणार आहे. हे रसभाव या अध्यायात ओतलेले असल्यामुळेच हा अध्याय श्रवण करण्याचा आनंद मिळणार आहे. आणि हा श्रवण सुखाचा नुसता आनंद नाहीये, तर श्रवण सुखाचं राज्यच प्राप्त होणार आहे. श्रवण सुखाची राणीव म्हटलेलं आहे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, जेथ शांताद्भुत रोकडे आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ. अहो, या ठिकाणी रोकडे म्हणजे अगदी उघडपणे शांत आणि अद्भुत हे रस आहेतच, परंतु बाकीचे जे रस आहेत ते सुद्धा शोभायमान होणार आहेत. ते सुद्धा या ठिकाणी मिरवणार आहेत. हे सर्व काही अल्पच जरी असलं, काही प्रमाणातच घडत असलं, तरी सुद्धा उघडपणे कैवल्य प्राप्त करून देणार आहे. अर्थात जीवनाचं सार्थक करणार आहे. तो हा 11वा अध्याय, जो देवाचा आपण पे विसवता ठावो, परी अर्जुन सदैवांचा रावो, जे येथही पातला. असा हा 11वा अध्याय आहे. आणि हा 11वा अध्याय काय, तर प्रत्यक्ष देवाचं, प्रत्यक्ष भगवंताचं विश्रांतीचं स्थान आहे. जो देवाचा आपण पे, देवाचा स्वतःचाच विसवता ठावो, विश्रांतीचं ठिकाण आहे. पण अहो, हा जो अर्जुन आहे तो कोण आहे, तर सदैवांचा रावो. जे भाग्यवान आहेत, सदैव आहेत, त्या भाग्यवानांचा जो राजा आहे, त्या अर्जुनाला इथे सुद्धा उपस्थित राहण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच हा 11वा अध्याय आणि त्याच्यातला सर्व रस, सर्व अनुभव अर्जुनाला प्राप्त होणार आहे. एथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवड तयाही सुकाळू जाहला, जे गीतार्थू हा आला मराठीये. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो, पण इथे काय फक्त अर्जुनालाच हा लाभ झाला का? हा आता जो गीतार्थ आहे तो मराठी भाषेत आलेला आहे आणि त्यामुळेच
आजी आवडतयाही सुकाळू झाला. ज्याला ह्याची आवड आहे, मराठी भाषा जाणतोय आणि त्याची आवडही आहे, त्याला सुद्धा सुकाळ सहजपणे त्याचाही अनुकूल काळ आलाय आणि त्यालाहीच अर्जुनाप्रमाणे हा लाभ होणार आहे. याची लागी माझे विनविले ते ऐकिजे. ज्ञानोबाराय म्हणतात की हा मराठीत गीतार्थ आता प्राप्त झाल्यामुळे आपणही सर्वजण त्याचा आनंद घेऊ. पुढे म्हणतायत, याची लागी माझे विनविले ते ऐकिजे, तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. म्हणूनच माझी विनंती तुम्ही ऐका. आणि माझी हीच एक विनंती आहे की तुम्ही संत सज्जनांनी अवधान द्यावं, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. तेवींची तुम्हा संतांची ये सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्यामज. ज्ञानोबारायांचा नम्रपणा परत प्रगट होतो. ते म्हणतात, अहो तुमच्या ह्या संत सभेमध्ये मी अशी काही विनंती करावी असं धाडस करणं खरं तर योग्य नाही, परंतु तुम्ही मला आपल्या अपत्याप्रमाणे मुलाप्रमाणे समजावं आणि माझ्यावर लोभ म्हणजे प्रेम धरून माझ्या या विनंतीला मान द्यावा. अहो पुंसा आपणची पडविजे, मग पढे तरी माथा तुकिजे, का करविलेनी चोजे न रिझे बाळका माय. काही ठिकाणी पुंसा या शब्दाचा अर्थ म्हणजे राघू अर्थात पोपट अशा शब्दांनी अशा अर्थाने केलेला आहे. त्या राघूला आपण शिकवतो आणि तो ज्ञानाच्या दोन गोष्टी बोलायला लागल्यावर आपणच आनंदाने मान डोलावतो. किंवा माय म्हणजे आई आपल्या बालकाला काही गोष्टी शिकवते, कौतुकाने ते बाळ त्या गोष्टी करतं, त्याचं कौतुकही करते, आनंदही आईच घेते. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेंची शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो अशा प्रकारे मी सुद्धा जे बोलतोय ते प्रभू, अहो संत मंडळी, हे तुम्हीच मला शिकवलेलं आहे आणि म्हणूनच मी ते बोलतोय. तेव्हा माझं बोलणं म्हणजे तुम्हीच शिकवलेलं आहे, ते तुम्हीच ऐका. हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी कीजो. ज्ञानोबाराय म्हणतात, हे सारस्वताचं म्हणजे ज्ञानाचं गोड झाड संत मंडळी तुम्हीच लावलंय. आता त्यावर तुम्ही लक्ष द्या, म्हणजेच लक्ष रूपी अमृताचं सिंचन करा. त्यामुळे काय होईल, मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळ भारे फळा येईल, तुमचेनी धर्मे होईल सुकाळ जगा. तुम्हीच लक्ष देऊन त्या लक्षरूपी अमृताचं सिंचन जर केलं तर ह्या झाडाला नाना विविध रसांनी भरलेली फुलं येतील आणि त्या फुलांनी हे झाड फुलून जाईल. त्याचबरोबर नानार्थ फळ भारे, नानार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थांनी परिपूर्ण फळ याला येतील आणि मग तुमचेनी धर्मे होईल सुकाळ जगा. संत मंडळींचा धर्म कुठला तर परोपकार करणं, दया क्षमा शांती करणं. याचा या जगामध्ये सुकाळ होईल, जगाला याचा लाभ होईल. या बोला संत रिझले, म्हणती तोषलो गा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. ज्ञानोबारायांच्या या बोलण्याने संत रिझले, त्यांना आनंद झाला आणि ते म्हणाले,
आमचं फार समाधान झालंय, म्हणती तोषलोगा भले केले. आता अर्जुन काय बोलला ते आम्हाला तुम्ही सांगा, असं संत मंडळी ज्ञानोबारायांना सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, तव निवृत्तीदास म्हणे, जी कृष्णार्जुनाचे बोलणे, मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही. परत नम्रता. ज्ञानोबाराय नम्रतेने म्हणतात, अहो मी तर निवृत्तीनाथांचा दास आहे, आणि श्रीकृष्णामध्ये जे बोलणं झालं ते मी प्राकृत म्हणजेच एक सामान्य, मी ते काय सांगणार, पण तुम्हीच माझ्याकडनं ते सांगून घ्या, बोलवून घ्या. अहो राणींची या पाले खाईरा, नेवाणे करविजे लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा, न जिणेची काही. अहो ज्याप्रमाणे रानावनात पाला खाऊन राहणारे वानर, पण त्यांच्या साह्याने लंकेश्वराला सुद्धा नाही का हरवलं, आणि एवढंच काय एकटा अर्जुन, पण कौरवांच्या अक्षौहिणी सेनेला सुद्धा तो एकटाच नाही का पुरून उरला, आणि एकच अक्षौहिणी नाही तर 11 अक्षौहिणी यांना एकटा अर्जुन पुरून उरला. त्याप्रमाणे हे संत मंडळींनो, तुम्ही माझ्यावर जर कृपा केलीत तरच मी हा संवाद सांगू शकेन. म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो न ये चराचरी, तुम्ही संत तया परी, बोलवा माते. म्हणूनच मी असं म्हणतोय, ज्ञानोबाराय असं म्हणतायत की म्हणूनच मी असं म्हणतोय की या जगामध्ये समर्थ जे करू म्हणतील ते होणार नाही, असं कधी होईल का? म्हणूनच आपणच माझ्याकडनं हे बोलवून घ्यावं. आता बोलीज तसे ऐका, हा गीता भावनिका, जो श्री वैकुंठनायका मुखवनी निघाला. म्हणूनच साक्षात श्री वैकुंठनायक अर्थात भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून जो गीता भावनिका म्हणजे स्पष्टपणे निघालाय, तो गीता भाव मी आता तुम्हाला सांगतो, तो तुम्ही ऐका. बाप बाप ग्रंथ गीता, बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. ज्ञानोबाराय या ठिकाणी या ग्रंथाचा उल्लेख करताना दोनदा बाप बाप म्हणतात, अर्थात अत्यंत आदर व्यक्त करतात. कारण का, तर हा गीता ग्रंथ इतका इतका उच्च, इतका उत्तम आहे, कारण संपूर्ण वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलंय, त्या संपूर्ण वेदांची जी देवता म्हणजेच साक्षात भगवान श्रीकृष्ण, त्यांनी स्वतःच्या मुखातून हा ग्रंथ सांगितलेला आहे. म्हणून त्याला ज्ञानोबाराय म्हणतात, बाप बाप ग्रंथ गीता. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.